सुभाष बोदे हे 79 वर्षाचे आजोबा आहेत आणि ते आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये जनता दरबार जिथं सुरू आहे अजित पवारांचा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवारांच्या समोर त्यांनी एक समस्या त्यांची मांडलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे ते पाठपुरावा करतायत, प्रशासनाने मात्र त्यांना काय उत्तर दिलेली आहेत आणि आता अजित पवारांनी त्यांना काय सांगितले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय नेमकं झालेलं आहे? मी सांगितलं की दादा की त्यांची उत्तर अशी मिळतात आम्हाला की हे सांगा की समस्या काय? समस्या अशी आहे की गाडीवर जात नाही म्हणलं, पार्किंग करता येत नाही, तर 3 फूट रस्ता खाली घ्या। म्हणजे काय झालंय? आधी कुठं होता रस्ता? रस्ता लेवलला होता, नंतर त्यांनी तो डांबरीकरण होता ना, तो कॉन्क्रीट केला। तो कॉन्क्रीट केल्यानंतर 5 फूट खाली खोदलं आणि त्याच्यावर 1 फूट फक्त टाकलं, उंची राहिली की नाही। मग गाड्या काय जात नाही, आमच्या गाड्या जात नाही, चढत। मग मला आम्ही त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गेलो, दर सोमवारी त्यांची मी हे असं मीटिंग प्रभागमध्ये, तर त्यांनी आम्हाला उत्तरं काय दिली की ही गाडी विकून टाकायचं, चढत नसेल तर दुसरी द्या। मी म्हणले ही गाडी घेऊन जा, जी गाडी वर चढते ती आम्हाला द्या। काय म्हणजे असे उत्तर देताना काय देऊ नये म्हणलं, होत नाही तर सोडून द्या, आणि जर नसेल तर मला मी वरती कळवतो। पण आता काय, हे प्रशासक जर असल्यामुळे आमची कामच काय होत नाही। नगरसेवक जर असते तर त्यांच्याकडे आम्ही कामं करून घेतली असते ना, तर नगरसेवकांना काय अधिकार नाही कुठलाच। कुठले अधिकारी असं तुम्हाला उत्तर दिलं त्यांनी की तुम्ही गाडीच बदलून टाका? आणि ते मला नाव नाही आठवत, कुठल्या विभागाचे वगैरे काय? प्रभाग कासारवाडी, ते दोनदा येऊन गेले आमच्याकडे, त्यांनी उत्तर हे दिली। मग त्यांना उत्तर दिली त्यांना मी आता देतो तर 3 वर्ष होऊन गेले, गाड्या आमच्या पार्किंग बाहेर आहेत। पार्किंग असून आमची सोय नाही, 10 लाखाच्या गाड्या, त्या चोरी गेलो कोण देणार आम्हाला? मग त्यांना म्हणलं बाबा काही व्यवस्था करा, काय त्याच्यावर परत आले नाही, काय काहीच नाही। आता तुम्ही अजितदादांना काय सांगितलं? दादांनी काय उत्तर ते दिलं? म्हणलं हे काय आहे, ते म्हणलं रस्ता आहे तर तो गाड्या पार्किंग होत वर करता येत नाही, तर ते बघा आता मग अधिकारी वर्ग म्हणतो ही गाडी विकून टाका तुमची आणि दुसरी गाडी घ्या। दुसरी गाडी जर तुम्ही जाताना तुम्ही गाडी घेऊन या आणि ती चढवा, ती असं उत्तर दिलं, ही गाडी तुम्ही घेऊन जा। दादा ते म्हणलं ते असं बोलले का? बरं बरं ते जाब विचारला का अजितदादांनी तिथल्या अधिकाऱ्यांना? पालिकेचे आयुक्त बसलेत ना तिथं, शेखर सिंह? हां, ते नाही तसं नाही काय बोलले, नाही ते बोलले फक्त। पण आता हे आपली जी पालिका आहे महानगर, अनेक पुरस्कार मिळालेत महानगरपालिका, या प्रशासन कामच कोणी नाही केलं। तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिकेनं खरंच एवढं सक्षम आणि चांगलं काम केलंय का? जी कामं त्यांना करता आली ते त्यांनी केली, पण जी अवघड कामं आहेत, जे अवघड का केली नाही, काय का होत नाही, ती कामं करायला पाहिजेत ना। आणि आमचे तुमच्याकडे अर्ज आहे, तुमच्या काय मिटिंगला आम्ही आलो होतो, मिटिंग तुमची केली, आणि मिटिंग करून जर तुम्ही जर कामच करत नाही काय उपयोग आहे? नाही, आता हे इंजिनियरचं काम असतंय, इंजिनियरांना पण पुरस्कार मिळत आहेत आपल्या इथं। त्यांनीपासून नाही, ते बंडे करून गेले पळून, सगळे टेंडर संपले गेले निघून जाऊन, कुणीच परत आलं नाही। तर गेली 3 वर्ष आपल्या महानगरपालिकेला प्रशासक आहेत आणि प्रशासकांचा नेमका कारभार कसा सुरू आहे हे सांगण्यासाठी हे जिवंत उदाहरण जे आहे ते या ठिकाणी पुरेसं आहे। यांच्या समोरचा जो रोड आहे तो आधी त्यांच्या घराला समांतर होता, आता तो 3 फूट खाली गेलेला आहे, 5 फूट खाली गेलेला आहे आणि त्यांना गाडी पार्किंग करायला जागा नाही आहे। आणि पालिकेचे अधिकारी म्हणतायत जर गाडी पार्क करता येत नसेल तर तुम्ही गाडी बदलून टाका। तर प्रशासन काळात सामान्य नागरिकांना अशी उत्तरे या ठिकाणी मिळत आहेत आणि आता महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे। तर या दरम्यान नेमकं हे जनता काय विचार करते आणि कुणाला सत्ता देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।